सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं। हायकोर्टाच्या आदेशानंतर उपोषणाच्या 21व्या दिवशी कारवाई। पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक आंदोलनस्थळी तैनात। सोनम वांगचुक यांना भेटू देत नसून आपला मोबाईल देखील काढून घेतलाय। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची प्रतिक्रिया। तसंच 20 तारखेच्या आंदोलनात सोनम यांना सहभागी होऊ न दिल्यास आपण स्वतः आंदोलनाचं नेतृत्व करणार, वांगचुक यांच्या पत्नीचं मोठं विधान। सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 20 दिवसांपासून वांगचुक यांच्या प्रकृतीवरती नजर ठेवून असलेल्या डॉक्टरांनाच उपचार करू द्यावेत, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची मागणी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेरही सुरक्षेत वाढ। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून रुग्णालयात हलवलं। यावरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची खबरदारी। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या जागी अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या आईला अश्रू अनावर। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेकडून शाईफेक। घटनेनंतर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती गोंधळाचं वातावरण। आता धर्मेंद्र प्रधानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची मागणी। हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला, मात्र केंद्र सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेतली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी रास्त होती। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रतिक्रिया। सरकार आंदोलन दडपून आगीशी खेळतंय, ही आग त्यांना जाळल्याशिवाय राहणार नाही। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती राजू शेट्टींचा केंद्रावर हल्लाबोल। नागपूरमधील उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरून दुर्लक्ष व्हावं यासाठी सोनम वांगचुक यांच्या उपोषण स्थळावरून हटवलं। खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारवरती टीका। काळजीच होती तर वांगचुक यांच्याशी चर्चा करायला हवी होती, राऊतांचं विधान। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची घोषणा। राज्यातील महाविद्यालयांसमोर आंदोलन करून पाठिंबा व्यक्त केला जाणार, शिंदेंची माहिती। ध्येयापासून हटत नसल्याचं पाहून घाबरलेल्या केंद्र सरकारनं वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं। यातून आंदोलन मोडीत काढू पण मागण्या पूर्ण करणार नाही, हाच संदेश द्यायचा आहे का? आमदार रोहित पवारांचा केंद्र सरकारला सवाल। सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मोडून काढलंय, म्हणजेच केंद्र सरकारनं चूक झाल्याचं मान्य केलंय। काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। तसंच हुकुमशाही सुरू असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। सोनम वांगचुक यांना अटक वगैरे केलेली नाही, न्यायालयानं आदेश दिलेले आहेत, त्यांच्या तब्येतीला काहीही व्हायला नको म्हणून त्यांना रुग्णालयात हलवलं। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। भंडारा जिल्ह्यात संततधार पावसाची हजेरी। पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तर आज जिल्ह्याला पावसाच्या येलो अलर्टचा इशारा आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पावसाची हजेरी। भाताची रोपणी करण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नागपुरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी। जून महिन्यात सरासरीपेक्षा 39% कमी पाऊस झाल्यानं तूट कायम। खरीप पिकांचं भवितव्य जुलै महिन्यातील पावसावरती अवलंबून असल्यानं शेतकरी चिंतेत। बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये कोसळल्या पावसाच्या सरी। पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं चिंतेत असलेला बळीराजा अखेर सुखावलाय। अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावं यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली असून संसदेच्या अधिवेशनानंतर निर्णय होईल, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट। उरुण ईश्वरपूरमधील मलगुंडे बंधूंवरील अपात्र कारवाई प्रकरणी ही भेट घेतल्याची माहिती। एखाद्या रुग्णालयाचा परवाना तात्काळ रद्द केल्यास रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचं का? एफडीएच्या कारवाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे।
तर कोणत्याही आस्थापनाचा परवाना रद्द करण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी द्या, न्यायालयाचे निर्देश. आषाढी यात्रेत तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांविरोधात ॲक्शन प्लॅन. पालखी मार्गावरती खाद्यपदार्थांची अचानक तपासणी होणार. भेसळखोरांची गय केली जाणार नाही. आयुक्त तुकाराम मुंढेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. मुंबईतील मालाडच्या दफ्तरी रोडवरती जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद. पांढऱ्या पट्टीवर जाहीर निषेध लिहत मनसेनं विरोध दर्शवलाय. वाद चिघळू नये म्हणून बीएमसीची मध्यस्थी, तर संबंधितांवरती कारवाई करण्याची मनसेची मागणी. ठाण्यातील बाळकुंभ परिसरात प्रस्तावित अॅमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पावरती वाद. वेकअप ठाणेकर संस्थेकडून प्रकल्पाविरोधात आंदोलनाची हाक. या प्रकल्पामुळे शहराच्या पाणी आणि वीज पुरवठ्यावरती ताण येण्याचा संस्थेचा दावा. तुळजापूरच्या अणदूरमध्ये युवकांचं ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन. अवैध दारू, अस्वच्छता आणि अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. तर रानडुकरांच्या त्रासावरती देखील तातडीनं कारवाई करण्याची मागणी. बिश्नोई गँगची अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर धमकी. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये गँगस्टर आरजू बिश्नोईचा आवाज असल्याच्या चर्चा. या प्रकरणी अजून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती. बिश्नोई गँगच्या धमकीनंतर अभिनेता आमिर खानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमिरच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज. खलील चेक आत्महत्या प्रकरणात एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल. सोमवारी धंगेकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका. कराडनं जामीन अर्जासंदर्भात दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे. नीट परीक्षेच्या निकालात गुणांच्या तफावतीचा धक्कादायक प्रकार. एका विद्यार्थ्याला आन्सर कीमध्ये 522 गुण तर स्कोअर्ड रेकॉर्डवरती अवघे 95 गुण असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप. एनटीएच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. बोंधू अशोक खरात विरोधात ईडीकडून 3000 पानी आरोपपत्र दाखल. आरोपपत्रात 30 साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश. बोंधू खरातच्या आजवरच्या कारनाम्यांचा देखील आरोपपत्रात लेखाजोखा. भक्तांवर प्रभाव निर्माण करून त्यांना लुबाडल्याचा ईडीचा आरोप. भावली धरण पर्यटन मारहाण प्रकरणी पर्यटक आणि आरोपी यांच्यातील वादाचा आणखी एक व्हिडिओ समोर. इथूनच झाली होती वादाला सुरुवात. 8 दिवसांपूर्वी महिलेची छेड काढत हल्ला केला होता. आतापर्यंत 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उमरस गावाजवळ अंधाधुंद गोळीबारानं खळबळ. गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी. पैशांच्या व्यवहारातून आणि गँगवॉरमधून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज. नागपूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. जरीपटक्यातील बैरामजी टाऊन, सीताबर्डी मेन रोड आणि महाल परिसरातील अतिक्रमण हटवलं. रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनाचं कौतुक. अवैध गुटखा तस्करी करण्यासाठी तस्करांनी लढवली अनोखी शक्कल. गाडीवरती भारत सरकारची पाटी आणि भाजपचं चिन्ह लावत केली अवैध गुटख्याची वाहतूक. पालघर पोलिसांकडून 20 लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त. बदलापूर पश्चिमेतील बस डेपो परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 टपऱ्या सील. वर्ध्याच्या सावंगी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवरती कारवाई. पोलिसांकडून 2 जणांवर गुन्हा दाखल करत ट्रॅक्टरसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसरात ई मशीनवर जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांची कारवाई. इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन आणि 5,14,000चा मुद्देमाल जप्त करत आरोपींवरती गुन्हाही दाखल. मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणमध्ये विचित्र अपघात. अचानक ब्रेक दाबल्यामुळे महावितरणाचे खांब थेट मागच्या गाडीत शिरले. घटनेत चालक थोडक्यात बचावल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाटा चौकामध्ये भरधाव ट्रक थेट दुकानात शिरली. घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानाचं आणि ट्रकचं मोठं नुकसान. केतन अग्रवालच्या कुटुंबियांनी घेतलं पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन. हत्येचा खटला लवकरच पूर्ण व्हावा आणि केतनच्या मारेकऱ्यांना लवकर शिक्षा व्हावी यासाठी गणरायाला साकडं. केतनच्या बहिणीची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.